पदोन्नती प्रक्रियेला स्थगिती मिळाली आहे। सविस्तर वृत्त जाणून घ्या, व्हिडिओ पूर्ण बघा। चॅनलवर पहिल्यांदा असाल तर प्लीज सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। बंधूंनो, पदवीधर शिक्षकांच्या सेवाज्येष्ठता यादीवरील आक्षेपांची गंभीर दखल घेऊन गडचिरोली जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमधील केंद्रप्रमुख पदोन्नती प्रक्रियेस अंतरिम स्थगिती दिली आहे। तसेच राज्याच्या शालेय शिक्षण विभागाचे सचिव व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना नोटीस बजावून येत्या 24 फेब्रुवारीपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत। सदरील प्रकरणावर न्यायमूर्ती नितीन सांबरे व ऋषाली जोशी यांच्या बेंचसमोर ही सुनावणी पार पडली। वादग्रस्त सेवाज्येष्ठता यादीविरुद्ध प्रमोद उंदीरवाडी यांच्यासह एकूण 15 पदवीधर शिक्षकांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे। हे सर्व याचिकाकर्ते सेवेत असताना पदवीधर झाले, त्यामुळे सेवाज्येष्ठता यादी तयार करताना त्यांची पदवीधर होण्याची तारीख विचारात घेण्यात आली आहे। ही कृती अवैध असल्याचा दावा याचिकाकर्त्यांनी केला आहे। सेवाज्येष्ठता यादी तयार करताना पदवीधर शिक्षकांच्या नियुक्तीची मूळ तारीख विचारात घेणे आवश्यक आहे। सेवाज्येष्ठता यादी तयार करताना पदवीधर होण्याची तारीख गृहीत धरण्यात आल्यामुळे याचिकाकर्त्याचा क्रमांक खाली घसरला आहे। परिणामी त्यांचा केंद्रप्रमुखपदी बढती मिळण्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे। किमान 6 वर्षे अखंडित सेवा पूर्ण केलेले प्रशिक्षित पदवीधर शिक्षक या बढतीसाठी पात्र ठरतात। याचिकाकर्त्याच्या वतीने ॲडव्होकेट प्रदीप क्षीरसागर यांनी बाजू मांडली। तर येणाऱ्या दिवसामध्ये समजूनच येईल की कुणाच्या बाजूने निर्णय लागेल, पण तुर्तास केंद्रप्रमुख पदाच्या भरतीची ही मात्र पदोन्नतीची ही स्थगिती मिळालेली आहे। तर व्हिडिओ आवडल्यास एकमेकांना शेअर करा। चॅनलवर पहिल्यांदा असाल तर प्लीज सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका। धन्यवाद। जय महाराष्ट्र।